गुड मॉर्निंग मंडळी. तर आज ना मी अशी छानशी रेडी झालेली आहे. कुठे जायला ते तुम्हाला पुढे सांगते. सो फायनली आम्ही डेस्टिनेशनला पोहोचलो. तर ना अमरावतीमध्ये हा छानसा महाकाल मंदिराचा देखावा साकारलेला तिथे आम्ही गेलेलो आणि नेमकं शेवटच्या दिवशी आतमध्ये गेल्याबरोबर आधी तर गजानन महाराजचं दर्शन झालं आणि हे आहे मेन लुक. बघताय तुम्ही गर्दी खूप जास्त आहे आणि नेमका आम्हाला शेवटचाच दिवस मिळालेला. श्रेया, मी आणि प्रिशू आम्ही असं रेड रेड घातलेला आहे. आता हा कोइन्सिडन्स आहे, पण तरीसुद्धा गर्दी प्रचंड होती. आम्हाला जवळपास 1 तास लाईनमध्ये उभं राहावं लागलं आणि त्यानंतर आम्हाला आतमध्ये जायला मिळालं. पण काही असो, मजा खूप आली. फुल व्लॉग माझ्या चॅनलला अपलोड झालेला आहे, तो नक्कीच बघा. आमच्यासोबत हा छोटासा बेबीसुद्धा होता. कोणतं तुम्हाला त्या व्लॉगमध्ये नक्कीच बघायला मिळेल. सो तो व्लॉग नक्कीच बघा. प्रिशूला कधी मी तर कधी श्रेया घेत होती. इथे 12 ज्योतिर्लिंगाचा सुद्धा देखावा साकारलेला आहे आणि मेन मंदिरामध्ये गजानन महाराज आणि महादेवाची महाकालची पिंड होती. पण तिथे त्यांनी फोटो व्हिडिओ नाही काढू दिले, कारण गर्दी खूप जास्त झालेली शेवटचा दिवस असल्यामुळे. बाहेर पालखीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर ना इथे सर्वांचं फोटो व्हिडिओ काढायचं चाललेलं होतं. पण आमच्यासोबत आलेले ना सगळे इकडे तिकडे झालेले होते. सो नंतर सर्वांना भेटलो आणि आम्ही बाहेर पडलो. बाहेर पडल्यावर पाणीपुरी तर व्हायलाच पाहिजे. सो मस्त आम्ही इथे बहीण भाऊस मिळून पाणीपुरी खायला आलो. या तिखट तिखट पाणीपुरीचा आस्वाद घेतल्यानंतर कुल्फी खायची इच्छा झाली. सो श्रेया, मी आणि पिशूने कुल्फी खाल्ली आणि नंतर घरी आलो. तर गजानन महाराजची पालखी नशिबाने आम्हाला मिळाली. पालखीचा आवाज तिकडे चाललाय आणि इकडे प्रिशूचा टाळसुद्धा वाजवायचं चाललाय आणि टाळसुद्धा वाजवायचं चाललाय. फायनली पालखी आली आणि प्रिशूनी, मी आणि आम्ही सर्वांनी पालखीचं दर्शन घेतलं. खरंच पालखीला खूप सुंदर असं सजवलेलं आणि आमच्या नशिबात पालखीचं दर्शन होतं, सो ते मिळालं. त्यानंतर पालखी निघाली मंदिरात जायला, कारण तिथे आरती वगैरे होणार होती. तिथलं तर मी काही शूट नाही केलं, पण विठ्ठल रुक्मिणीचं नंतर दर्शन घेतलं आणि घरी परतलो. घरी आल्यानंतरही प्रिशूला हे टाळ आणि लाडू काही काढायचे नव्हते. तर असा होता आमचा आजचा हा छानसा दिवस. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. बाय.